नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करणारी टोळी गजाआड त्यांच्याकडून तब्बल 21 तोळे सोनं लुटल्याचं समोर आलंय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडतात। काही दिवसांपूर्वी शहरातील इंदिरानगर मध्ये एक संशयित आरोपी आढळून आला। पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्यासह त्याचे अनेक साथीदार अशा एकूण 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। त्या सर्वांनी एकूण जवळपास 21 तोळ्यापर्यंत 17 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळा चोरल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। याबाबत अधिक माहिती नाशिक परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या। अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 4 दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती। त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे 14 गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे। आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ 21 तोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे। आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे। सदर जी टोळी आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत 7 इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 3 इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत। 4 इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत। या कारवाईमध्ये चेन खरेदी करणाऱ्या एका सराफास देखील ताब्यात घेण्यात आलंय। या संशयितांनी अंबड इंदिरानगर सिडको हद्दीत सोनसाखळ्या चोरी केल्याचं निष्पन्न झालंय। यावेळी इंदिरानगर हद्दीतून आरोपींना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।